भाऊ थांबलेला आहे आपल्यासाठी. कसं हायवेनं जायचं का दिवे घाटातनं जायचं आहे? घाटातनं जायचं. हां, दिवे घाटातनं परत सासवड मार्गे वर जाऊयात. चला, गणपती बाप्पा मोरया. सरळ सोलापूरला जातं. डायरेक्ट सोलापूरला जाऊ वाटायला मला, पण नाही जाऊ शकत. आपल्याला ऑफिसचे डेज कंप्लीट करायचे आहेत. आणि भावाचे हार्ली डेव्हिडसन X440. आणि आत्तापर्यंत जे तुम्ही इंस्टाग्रामवर प्रेम दिलं, व्लॉगला, परत आपल्या रीलला, आणि आता यूट्यूबची जर्नी पण आपण चालू करतोय, तर आशा आहे की जसं तुम्ही एकदम भरभरून प्रेम दिलात आपल्या मिनी ब्लॉग्सला, परत रील्सला, ह्या मोठ्या कॉन्टेंट्सला, म्हणजे मोठ्या आपल्या व्हिडिओजला पण तुम्ही देचाल प्रेम तेवढंच द्या. आणि काय करणार आहे तुम्ही न देऊन? सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. फा 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 फा. आणि इथून हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, इथून आपल्याला जायचं आहे दिवे घाटातून सासवड मार्गे बुलेश्वर टेम्पलला. हायवेवरून जरा जास्त गर्दी वाटत होती, त्याच्यामुळं म्हणलं इकडनंच जावं आणि जरा दिवे घाट वगैरे जरा बघावं म्हणलं. कसं आहे, आपलं डेस्टिनेशन महत्वाचं नाहीये, डेस्टिनेशन पर्यंत जायचं जे प्रवास जे आहे ते महत्वाचं आहे. आणि आपण त्यासाठी रायडिंग करतोय.